बलात्कार करून खून केल्याप्रकरणी सांगली जिल्हा सत्र न्यायालयाकडून पांडुरंग कळळी याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली। जत तालुक्यातील करजगी येथे एका 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला होता। या प्रकरणी आरोपी पांडुरंग कळळी यास फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली। फेब्रुवारी 2025 मध्ये आरोपी पांडुरंग कळळी यानं शेजारीच राहणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केला। त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात घालून पत्र्याच्या पेटीत लपवून ठेवला। या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात पार पडली। पोलिसांकडून अवघ्या 13 दिवसांमध्ये चार्जशीट दाखल करण्यात आलं। सबळ पुरावे, साक्षीदार यांचा जबाब ग्राह्य मानून न्यायालयानं पांडुरंग कळळी याला दोषी ठरवून त्याला फाशीची शिक्षा ठोठावली। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी गावामधील करजगी या गावामध्ये 6/2/2025 रोजी एक समाज विघात अतिशय घृणास्पद अशी एक घटना घडली होती। 4 वर्षाच्या एक बालिकावर 45 वर्षाच्या धडधाकट पुरुषाने अत्याचार करून तिच्यावर बलात्कार करून खून केला होता। त्याचं नाव म्हणजे पांडुरंग सोमण्णा कळळी। त्याच्या विरुद्ध पोलिसांनी तपास करून 18/2/2025 रोजी 13 दिवसात दोषारोपपत्र दाखल केलं होतं आणि त्याचा निकाल आज रोजी झाला। सरकार पक्षासमोर निश्चितच त्या दोषारोपपत्रातील पुरावा पाहता परिस्थितीजन्य असा पुरावा होता आणि सरकारी पक्षासमोर एक आव्हान होतं की यामध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याच्या दृष्टीनं त्या दृष्टीनं 15 साक्षीदार या कामी तपासले। त्यामधील एक साक्षीदार म्हणजे तिच्या मैताची चुलत बहीण, त्याचप्रमाणे एक तेथील असलेला स्वतंत्र साक्षीदार जो शेतामध्ये ट्रॅक्टरने शेत नांगरत होता। त्यांनी या आरोपी आणि ही मयत यांना शेवटचं पाहिलं होतं आणि अवघ्या 2 तासात तिचा घृणास्पद खून झाल्याचा उघडकीस आला प्रकार आणि त्या आरोपीच्याच घरामध्ये त्या आरोपीनं तिच्यावर खून करून तिला टिन बॉक्समध्ये म्हणजे जे ट्रंक असते त्या ट्रंकमध्ये कोंबून ठेवलं होतं आणि हा प्रकार उघडकीस आल्यानंतर समाजामध्ये खूपच वाईट असा हा प्रकार असल्याकारणानं हळहळ व्यक्त होत होती। त्याचा आज निकाल लागला आणि त्या आरोपीविरुद्ध जो पुरावा आला, सरकार पक्षाने त्यासाठी जे कष्ट घेतले, ज्या साक्षीदारांच्याकडून जी परिस्थिती आणली त्या परिस्थितीला ग्राह्य धरून ही रेअर केस आहे। समाजाला काळीमा फासणारी आहे। समाजामध्ये एक विचित्र असा संदेश देणारी घटना होती आणि त्याला एकमेव शिक्षा होती ती म्हणजे फाशी आणि ती समाजाची जी मागणी होती फाशी व्हावी ती माननीय पोक्सोचे जे न्यायाधीश आहेत श्रीमती मोहंती मॅडम यांनी या सर्व पुराव्याचा अवलोकन करून सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस आज रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे आणि समाजामध्ये एक चांगला संदेश या निकालामार्फत गेलेला आहे।